सावी नाईक बद्दलचं मला सगळं कळलं पाहिजे. एकूण एक म्हणजे तुम्हाला तिच्याबद्दल जे काही माहिती असेल ना ते सगळं बोला. अंगद मला भेटायच्या आधी रीना परागला भेटला होता. त्यांनी सांगितलं होतं की तो भाऊंचा स्टुडंट आहे आणि त्याला माझ्या मदतीची खूप गरज आहे, म्हणून मी मीटिंगसाठी तयार झाले होते. आणि तेव्हा मला पण पैशांची लय गरज होती. हो, सावी नाईकला पैशांची गरज होती हे मला माहित होतं. तिचे आजोबा म्हणजे भाऊराव नाईक आजारी आहेत. त्यांच्या इलाजासाठी तिला पैसे हवे होते आणि त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते हेही मला माहित होतं. तेव्हाच ठरवलं या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. पैशांची गरज. आणि याच गरजेचा त्यानं गैरफायदा घेतला. धैर्य, तुम्ही कशाला आलात? तुम्ही आराम करायचा ना, तुम्हाला आरामाची गरज आहे. आरामाची नाही, आरामापेक्षा जास्त तू या सगळ्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. बस. तुला मी अंगद बद्दल सगळं आठवून ठेवायला लावलं होतं. नंतर मलाही एक प्रश्न पडला की कशावरनं अंगद हेच त्याचं खरं नाव आहे. त्यात सुद्धा गडबड असूच शकते. करेक्ट? हंड्रेड पर्सेंट करेक्ट. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सावी मॅडम, अंगदने तुमच्याकडे काही पैशांची मागणी केली होती का? म्हणजे तशी शक्यता आहे. धैर्य सरांचं म्हणणं बरोबर आहे. अंगदनं हे सगळं जाणीवपूर्वक केलं असणार आणि हे करण्यामागे त्याचा काहीतरी उद्देश आहे हे मात्र नक्की. नक्कीच. आत्ता ते फक्त यावरच विचार करत असतील की अंगदचा या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली रोल काय आहे. अंगदने हे सगळं ठरवून तर केलं नसेल ना, यावर त्यांचा काथाकूट चालू असेल. आहे त्याला काय करायचं ते करू द्या, पण त्यांची सगळी स्टेटमेंट कोर्टात कशी खोटी ठरवतो ना, आता बघाच तू नाही. तुम्ही काहीही करा, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला हवाय तो फक्त रिझल्ट. सावी नाईक या प्रकरणातनं सुटता कामा नये. मला ती माझ्या घरात नकोय. मला तिचं तोंडच बघायचं नाही. डोंट वरी मॅडम,
ॲडव्होकेट डोईफोडेचा शब्द आहे. अजिबात काळजी करू नका. आहे मी. आणखी एक महत्वाची गोष्ट,